मुंबई महानगरपालिकेसाठी वॉर्ड क्रमांक 68 मधून आमदार अमित साटम यांचे मेव्हणे रोहन राठोड यांना भाजपने तिकीट दिले। त्यामुळे घराणेशाही सर्वच पक्षात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात म्हटलं होतं की उमेदवारी पारदर्शकतेनुसार देण्यात येईल, मात्र त्याला फाटा देत आमदाराच्या मेव्हण्याला तिकीट देण्यात आले। त्यावर आरएसएसचे कार्यकर्ते फुलचंद बाळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। अमित साटम यांचा मेव्हणा रोहन राठोड यांनी कधी पक्षाचा कधी झेंडा तरी पकडलाय? कधी आम्ही त्यांना कधी त्यांचं नाव पण कधी ऐकलं नाही। आणि त्या व्यक्तींना तुम्ही पॅराशूट करून तुम्ही त्या उमेदवारांना उतरवताय आणि जो स्थानिक कार्यकर्ता आहे त्यांच्यावरती तुम्ही अन्याय करताय। हे पारदर्शिता कशी आली? सिर्फ वंशवाद कर रही है भारतीय जनता पार्टी, ना रख के ये मुझे भारतीय परिवार पार्टी लग रही है, जहां अपने अपने लोगों में रेवड़ी बांटी जा रही है अपने लिए। भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का अपमान है। और मैं कभी की दो पंक्तियां बताऊंगा कि अब याचना नहीं, अब रण होगा और युद्ध बड़ा भीषण होगा। हमें इनको इनकी औकातें दिखानी पड़ेंगी। आमच्या इकडचे स्थानिक आमदार अमित साटम यांनी जे आहे यांचा मेव्हणा, ज्यांनी कधी झेंडा सुद्धा पकडलेला नाही आणि पक्षामध्ये कोणी त्याचं थोबाड सुद्धा पाहिलेलं नाहीये, अशा याला त्यांनी तिकीट तिथं दिलेलं आहे। आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आम्ही काय करावं? मग आमच्यावरती अन्याय केलेला आहे। चीफ मिनिस्टरचे बोलते सर्वे होणार आहे, सर्वे मध्ये काय हे अशा का घरी बसलेल्या लोकांची नावांचा सर्वे झालेला आहे का? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।